नमस्कार मंडळी, मी जयश्री आणि आज आम्हाला बनवायची आहे पावभाजी. त्यासाठीच आम्ही इथे आलो आहोत भाजी घ्यायला. भाज्या घेतल्या आणि समोरच गुड मॉर्निंग बेकरी आहे. इथे पाव फ्रेश असतात म्हणून आम्ही नेहमी इथनंच आणतो आणि तिथे खारी पण होती. मग खारी पण घेतली आणि म्हटलं आज गुरुवार आहे तर मुलांना म्हटलं चला दत्त मंदिरात जाऊया. मंदिराच्या इथे गेलो पण गेट लावलेला होता. मग काय पुढं आलो आणि पुढे इथे ना छोटंसं असं मस्त श्री स्वामी समर्थांचं मंदिर आहे. मंदिरात गेलो, स्वामींच्या पाया पडलो आणि मुलं बघा किती मस्त डोकं टेकून पाया पडतात ते. अगदी छान शहाण्या मुलासारखे कसे पाया पडतात ते. मग काय मीही स्वामींच्या पादुकांच्या पाया पडले आणि बाहेर आलो. बाहेर आहे ना असं मस्त वडाचं झाड आहे. या वडाच्या झाडाला आम्ही नेहमी वटपौर्णिमेला पूजायला येतो. इथेच येतो नेहमी. मग काय घरी आलो आणि आमच्या छोटूला नेहमी कडी उघडायची असते पहिले आणि घरात जायचं असतं. मग काय म्हणलं तूच उघड बाबा, चल रुसण्यापेक्षा तूच उघड. मग बाहेर आलो. हे आमचं किचन आहे बघा, स्वच्छ करून ठेवलं होतं आणि त्यानंतर घेतले वाटाणे सोलायला. तर ही माझी 2 नंबरची मुलगी ना नेहमी मला मदत करते बरं का काय करायचं असल्यावर. आणि नंतर मग मोठ्या मुलीने भेळ केली आणि दोघं जण म्हणले आई आम्हाला चहा खारी खायची. मग काय त्यांच्यासाठी चहा खारी केली आणि माझ्यासाठी पण थोडी घेतली. आम्ही ही मस्त खाल्ली आणि त्यानंतर पावभाजीची तयारी केली. याच्यामध्ये मी वाटाणा, बटाटा, फ्लॉवर, गाजर, बीट, टोमॅटो आणि शिमला मिरची चिरून टाकली. हे सर्व आपल्याला आहे ना कुकरमध्ये शिजवून घ्यायचं आहे. तर 1 चमचा त्याच्यामध्ये मीठ घातलं आणि 1 तांब्याभर एवढं बसेल एवढं पाणी घातलं आणि हे आपल्याला कुकरमध्ये ना 2 शिट्ट्या होईपर्यंत शिजवून द्यायचं आहे. अगदी मस्त शिजते भाजी 2 शिट्ट्यांमध्ये. कुकर होतोय तोपर्यंत मी कांदे आणि शिमला मिरची चिरून घेतली आणि त्यानंतर आहे ना संध्याकाळची वेळ झाली होती. मग काय दिवा लावला आणि सगळ्यांनी मिळून असं शुभंकरोती म्हटली आणि त्यानंतर संध्याकाळी मुलं टेरेसवर जातात खेळायला. मग काय म्हटलं चला आपण पण जाऊया. मस्त हवा सुटली होती, असं वातावरण झालं होतं पावसाचं, पण पाऊस काही येत नाही आता सध्या. तर वातावरण तर खूप छान झालं होतं, आपल्यालाही फ्रेश वाटतं. आमचा छोटू बघा कसं सायकल चालवतोय मस्त. नंतर खाली आले आणि फ्रीजमध्ये बघितलं तर हे आवळे होते तसेच राहिले होते. मी बाजारातनं आणले होते आवळा कँडी करण्यासाठी, तर ते करायचीच राहिली. मग म्हटलं चला भाज्या आपल्या थंड होत आहेत तोपर्यंत आहे ना हे आवळे शिजवून घेऊया. मग एका टोपामध्ये पाणी घेतलं आणि एक चाळणी घेतली, त्याच्यावर हे आवळे ठेवले आणि त्याच्यावर असं प्लेट ठेवून आहे ना 15-20 मिनटं शिजवून घ्यायचं. मस्त शिजतात आणि आपली भाजी इकडं गार झालेली आहे. ती मी मिक्सरमध्ये वाटून घेते. काय होतं मुलांना आहे ना स्मॅश केलेली नाही आवडत, असं पूर्ण मिक्स असेल ना तर मुलं आवडीने आणि सगळी भाजी खातात. असं वेगळं हे वेगळं ते वेगळं करत नाही बसत, हे काय ते काय सर्व वगैरे. भाजी अशी मस्त बारीक करून घेतली आणि त्यानंतर आपल्याला एक पातेलं घ्यायचं आहे फोडणी देण्यासाठी आणि त्याच्यामध्ये 2 पळी तेल घ्यायचं आहे. तेल घेतलं की त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये तूप घ्यायचं आहे. मी बटर नाही वापरत पावभाजी करताना, तर आपलं घरचं जे साजूक तूप असतं ना तेच घेते नेहमी, कारण की बटरपेक्षा तूप कधीही बेटर. आणि त्यानंतर मग मोहरी आपल्याला याच्यामध्ये टाकायची, जिरी टाकायची, तडतडून द्यायचं आहे ते आणि मग कांदा टाकायचा आहे. कांदाही चांगला परतून द्यायचा आहे. कांदा असा मस्त ब्राउनिश होईपर्यंत आपल्याला कांदा परतून द्यायचा आहे. कांदा परतून झाला की त्यात आपल्याला शिमला मिरची टाकायची आणि शिमला मिरची परतून द्यायची. चांगली अशी मऊ होईपर्यंत त्याच्यावर झाकण ठेवून परतून द्यायची आणि त्याच्यानंतर आहे ना त्याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट ॲड करायची आणि ते सुद्धा चांगलं परतून द्यायचं आहे. त्याच्यावर झाकण ठेवायचं आणि मस्त असं परतून द्यायचं थोडा वेळ आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये टाकायचे आहेत मसाले. तर याच्यामध्ये पावभाजी मसाला घेतला आहे मी, हळद, लाल तिखट आणि घरचा मसाला जो आहे तो ॲड केला आहे. हा मसाला देखील मस्त असा परतून दिला बघा, किती मस्त तेल सुटलं आहे त्याला. असं तेल सुटेपर्यंत आहे ना थोडं परतून द्यायचं आणि मग मिक्स केलेल्या ज्या भाज्या आहेत आपल्या बारीक केलेल्या भाज्या त्या सर्व त्या टोपामधल्या ॲड करायच्या आहेत, त्याच्यामध्ये टाकायच्या आणि मस्त असं फिरवून घ्यायचं. असं आपल्याला जेवढं पातळ हवं आहे किंवा घट्ट हवं आहे ते आपल्याप्रमाणे पाणी त्याच्यामध्ये टाकायचं
आणि वरण अशी भाज्या शिजवताना तर आपण मीठ घातलंच होतं, पण आता चवीनुसार थोडं मीठ घालायचं त्याच्यामध्ये, कारण की आता पाणी टाकून भाजी वाढलेली असते. मग त्याच्यामध्ये थोडं मीठ घालायचं आणि असं ढवळून घ्यायचं आणि चांगली उकळी येईस्तोवर आहे ना झाकण ठेवून हे थोड्या वेळ शिजण्यासाठी ठेवून द्यायचं. याचं खूप मस्त चवीला होते भाजी. आणि त्यानंतर आपले आवळे शिजलेले आहेत, मग काय असे कट करून घेतले, त्याच्या अशा फोडी फोडी करून घ्यायच्या आणि पूर्ण त्याच्यामधली जी बी असते आणि देठाचा जो भाग असतो ना तो काढून बाजूला ठेवून द्यायचा. खूप छान लागते आवळा कँडी, मस्त होते, मी नेहमी बनवते. आणि मग असं काढून घेतलं सर्व सर्व आवळ्यांचं असं काढून घेतलं आणि त्याच्यामध्ये 5 चमचे साखर ॲड केली. आणि हे आपल्याला ना 2 दिवस तरी असं साखरेमध्येच भिजवून द्यायचं. त्याला साखर चांगली मुरली पाहिजे असं ते भिजवून द्यायचं. आणि त्यानंतर उन्हामध्ये थोडा 1 दिवस वाळत घालून मस्त त्याची आवळा कँडी तयार होते. खूप छान लागते चवीला. बाहेरचे आणण्यापेक्षा जर आपण घरच्या घरी बनवली ना तर खूप छान लागते आणि नॅचरल पण होते. तर इथे आपली पावभाजी तयार झाली आहे. आणि मग मुलगी म्हटली की आई मी पाव भाजणार आहे. म्हटलं बरं चालतंय, चल तूच भाज, मग मी तोपर्यंत ताटं बनवते. तर मग काय, मग ताटं केली आणि जेवायला घेतलं. जेवण झालं आमचं सगळ्यांचं, पण यांचं दोघांचं बघा जेवणच होईना. मग जेवण झालं आणि सगळं आवरलं, भांडी वगैरे घासून झाली आणि मुलांना म्हटलं चला आपण आहे ना एक गेम खेळूया. मग काय, पावभाजी खाऊन ताकद आली होती, मग म्हटलं पंजा गेम खेळायचा. बघ हे दोघं आमचे छोटे बघा कसे मस्त जोर लावतात ते. हा दिसतोय बारीक बरं का शिवम, पण खूप ताकद आहे त्याला. तर बघा हर्षूला हरवला आणि आता माझ्यासोबत खेळतोय, तर मला पण म्हणजे असं तेवढी ताकद लावत होता ना की मला पण असं हात वर घ्यायला मला पण दुखत होतं. खूप ताकद लावत होता. छोटो दिसतोय पण एवढी ताकद लावत होता ना की त्याने मलाही हरवलं. त्यानंतर दोघी बहिणींची शर्यत लागली. म्हटले कोण जिंकतंय बघूया. मग काय मोठी मुलगीच जिंकली. तर असे गेम खेळल्यावर आहे ना खूप मजा वाटते, मुलांनाही आनंद होतो. तर असा होता आजचा आमचा दिवस. तुम्हाला आमचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. चला बाय.